बघा तुम्हाला काय पोटगी वगैरे भेटणार नाही, यांच्या प्रॉपर्टी तुमचा अजिबात हिस्सा नाही. तुम्हाला जे काय करायचं नाही ते तुमच्या स्वतःची हिमतीव करा, कारण यांची जमीन सगळी प्रॉपर्टी यांनी त्यांच्या आईच्या नावावर केलेली. अहो पण कसं काय नेण्याचं, माझ्या औषधाचं वाटोळ केलं ना या माणसाने. वाटोळ केलं? अहो तुमच्या लग्नात किती खर्च केलाय, लग्न सगळं उचलून घेतलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. खर्च करू द्या ना, पण मी माईच्या घरच्यांनी खर्च नाही केला. काय खर्च केलाय त्यांनी? सरळ सरळ सांगितलं एक नारळ आणि मुलगी एवढंच करू म्हणून. त्यावेळेस बोलायचं ना. काय मुलगी दिली म्हणजे त्यांनी 20-22 वर्ष सांभाळली ते त्यांचा प्रश्न. पण ह्याचं काय म्हणणं आहे की यांची सगळी जमीन प्रॉपर्टी आईच्या नावावर, यांच्याकडे स्वतः आईच्याकडे खातेत ती, तर ते स्वतः काय देणार? ते माझ्या क्लायंटला काही माहिती नाही, पोटगी द्यावं लागेल. द्यावं लागेल तर तुम्हाला कुठं कोणत्या कोर्टात मी आहे खंबीर त्याला, मग कसं काय भेटणार? तिच्या बाजूने खंबीर, मग मी पण बघते कसं काय देत नाही. काय भेटणार नाही आपण मॅडम कसं काय नाही भेटणार? तुम्ही पण एका तुमच्या बहिणीचा विचार करून करा ना, की बाबा मी काय करणार. माझा क्लायंट हाच माझा बहीण. कोण? कुठली बहीण? मला नाही काय. पण मी पुढचं काय करणार? तिच्या बाजूने मी लढते. लढ काय लढायचं तू? जास्त बोलू नका तुम्ही. काय समजलं का? इथं घरचं नाही दाखवायचं. तुम्ही पण मला घरचं दाखवू नका. बोलण्याची पद्धत नाही तुमची. हे बघा मी शिस्तीत बोलतोय, ती घरचं घरी असं ना तो हात वर्ग करायचं नाही इथं माझ्यापाशी. तुम्ही पण मला बोट दाखवून बोलायचं नाही, कळलं? शिस्तीत शिस्तीत स्वतः. तुम्ही आमचं मिटून आला का तुमचंच करता इथं? हे कसं काय तुला बोलायला लागली? मी आता ह्या टाइमला ऑफिसच्या टाइमला असंच असतं, एक बोलायला गेलं की एक अजिबात अक्कल नसते लोकांना, माहिती का? चार चौकात कसं आमची बोलायचं. अक्कल काढायची गरज नाही, एका सरळ सरळ शिस्तीत. तुम्हाला काय कोर्टात लढायची तिथं लढाय, मग आपलं चला इथून उठून काय लढा ना. मग आम्ही कुठं नाही म्हणतो, कोर्ट पण आमच्याच बाजूने निकाल देईल. हा कसं देतलं बघू ना आम्ही. आईच्याच बाजून निकाल ते लागते. प्रकार संपला मॅडम. संविधानात नियम असते, तुम्ही काय शिकले का नाही? संविधानात कलम नाही, काय शिकले का नाही? काय उलट हा माणूस माझ्या प्रॉपर्टी द्यायलाच पाहिजे, अर्धी प्रॉपर्टी कसं काय नाही देणार? अर्धी प्रॉपर्टी देईन ते. त्याच्या हातात काही चिचुकेच नसले, त्याच्या हातात फक्त त्याच्या आईच्या हातात ते सगळं. मग माझ्या लाईफची सोय करून द्यावा त्यांनी. मी पुढचं काय करायचं मग? नोकरी लागायची. माझं म्हणणं सोय बी केली असते, पण तुला राहायला काय अडचण होती? तुला घटस्फोट पाहिजे, घे. तुला कोणा मला नाही, तुमच्या या वागण्या बोलण्यावरून मला पाहिजे. अंदाज आल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या नाव प्रॉपर्टी केलेली. काय काय घंटा भेटणार नाही. मुद्दामून केलंय ना मग यांनी. वाटोळ करून काय भेटणार तुम्हाला? असं तू माझं वाटोळ केलं, मी नाही केलं. तुम्ही केले माझं वाटोळ. तुम्हाला मॅडम यांचं आधी गुढी गुलाबीन जर राहायचं तुम्हाला राहतं तसं राहून द्या त्यांना. पण कशाला मॅडम काय म्हणते मग? मी काय प्रॉब्लेम मॅडम? मी त्यांना फक्त काय म्हटले, काय प्रॉब्लेम आहे? अहो हे एक शब्द सुद्धा माझा ऐकून घेत नाही. प्रत्येक वेळेस मला आडग्यात बोलायचं, प्रत्येक वेळेस मला पाण्यात बघायची. ही कोणती पद्धत आहे? का हो त्यांना पाण्यात बघता? पाण्याच्यावर तरंगू द्या थोडस. अहो माझं म्हणणं काय बारीक आहे, ऐकून घ्यावा थोडंफार. मी कुठं काय म्हणतोय का? दरवेळेस मी काय ऐकून घ्यायचं? आजकाल सगळीकडे काय चाललंय, पोरगा पोरगी समान आहे का नाही? मग नवरा बायको पण समानच राहिलं पाहिजे का नाही? तुमचं अडचण काय? मी बाहेर जॉब गेला, मला माझी अशी इच्छा आहे की मी घरातच राहण्यापेक्षा बाहेर जॉबला जाईन. सासू भांडण नाही होणार. बरोबर आहे. अहो 10-5 साठी कोण जॉब कर? मी 5,000 अहो मन शांती होती हो. दिवसभर घरातल्या सारखं तेच 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 राहण्यापेक्षा मन शांत होईल ना. 10 का 5 का असा ना. अहो मग तेवढेच पैसे पण येतील ना तुम्हाला. अहो बाहेर गेलं म्हणजे बाई माणूस लय अवघड असते. हे बघा हेच विचार तुम्ही बदला. बाहेर गेलं म्हणजे बाई माणूस बिघड, हे कोणते विचार? आता हे मॅडम नाही होय, त्यांनी दिला ना परमिशन. माहिती घ्या मॅडम काय करतात? वकील करतात की आता काय करते? काय करतो तुम्ही? मला एक सरळ विचारायचं, तुम्ही जॉबला गेल्यानंतर मागं काय चाललंय तुमच्या घरचं तुम्हाला माहिती का? मला सगळं माहिती. तुम्हाला माहिती का? मी काय लोकांच्या घरी राहतो का? मम्मी अहो तुम्ही आमचं बघा हो. तुम्ही तुमचंच काय करा आधी. हे असेच याव. हा हे बघितलं ऐकूनच का? घ्यायचं नसतं. ते बघ एवढं भांडणं असून बरोबर राहते. तुला भांडणं झाली की लगेच तुला घटस्फोट पाहिजे. घेऊ कसं करू कसं या? मी नाही, मी एवढं सगळं शांतपणे सहन करत होते. तुमचं चाललंय नाही निघून जा. तुमचीच मनात आहे हा घटस्फोट करून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं असेल काय? आता 4ची लाईन लावतो बघ तुझ्या माग. तू फक्त जा. लावा रस्त्यावरच पडल्यात पुरी लगेच भेटायला. पहिलेच भेटत नसन. अहो किती जरी बोलला ना हे माणूस माझ्यासोबत भांडणच काढणार, त्यापेक्षा नकोच आहे. अरे भांडणाने प्रेम वाटतं एवढं बी कळत नाही का? पण आपलं भांडण झालं म्हणजे लगेच घटस्फोट पाहिजे. एवढं काठाली उस्तर त्यांना समजून सांगा, व्यवस्थित राहण्याचे सल्ले द्यावा. तिला काय समजून सांगायचं? मी ह्या माणसाने समजून घ्यायला पाहिजे तिला. तुला अक्कल नाही. तुम्हाला तुम्ही माझी अक्कल काढू नका माझ्या क्लायंट समोर. समजलं ना? यांचं जाऊ दे मोर. तुम्ही घरी या, तुम्हाला सांगते मी. ए बाई फारकत घ्यायची ना तुला? हा ये कोर्टात. तुम्ही या घरी. यास असते बायांचं. लगेच आल्या बायांवर. मग माणसाचं लय चांगले आहे का नाही? माझं नशीब फुटलं की तिची क्लायंट ती निघाली, माझी बायको असं झालं. आम्ही एकामेकाला आता माहित नाही. कशाला घेतलं असते केस तुमची? जाऊ दे नका टेन्शन घेऊ. घरात भांडण चालू झाले तुमच्यामुळे. हिच्यामुळे झालं, हिच्यामुळे तुमचं मिटून घ्या ना. कशाला वाढवता? कशाला? आता मिटूच शकत नाही. बघितलं का? म्हणजे मिटायचं जरी असलं तरी काही. आता काय होऊ? आता तुला जिकडे जायचं तिकडे जा. तुला घटस्फोट पाहिजे तुला सगळं देतो, पण पोटगी 1 रुपयाची भेटणार नाही. तुमच्याच मनात आहे हे सगळं. समजलं का? तुम्ही चला बरं संदीपराव, तुम्ही कोर्टात चला. इकडे तुम्ही कोर्टात भेटा आता. तू काय करते कर. एवढं म्हटलं म्हणजे झालं. प्रत्येक वेळेस काय कोण ऐकून नसतं घेत. समजलं ना?
लागले लगेच सांग. काय ऐकलं रे तू? काय ऐकलं नाही